नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गवारीचा ठेचा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवला आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घेणार आहेत। ह्या कमी तिखटवाल्या आहेत, त्या तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या आणि ह्या मिरच्यांना डाग पडसतर आपण भाजून घेणार आहे। असे बघा डाग पडले पाहिजे अशा पद्धतीने मिरच्या भाजून घ्यायच्या आणि बिन तेलाच्याच भाजायच्यात। आता ह्या मी काढून घेते। मिरच्या काढून घेतलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये गवारी टाकायची। गवारी बघा मी नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। पहिले स्वच्छ धुतलेले आणि नीट केल्यावर पण एकदा मी धुवून घेतलेले आहेत। आता हिला मीडियम गॅसवर एक 2 मिनिट आपण एकसारखं हलवून परतून घ्यायचं। गवारी बघा अशी डाग पडसर आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता गॅस बंद करते आणि तिला काढून घेते। ठेच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली आणि जी गवारी आहे ना ती आपली 150 ग्रॅम आहे आणि 2 चमचे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची तिखटाप्रमाणे टाका, मिरची तुमच्या आणि जिरे हे पहिले आपल्याला आबडधोबड कुटून घ्यायचे आहे। साधारणशे आबडधोबड कुटून घेतलेलं आहे बघा। अशा प्रकारे असं कुठलं नाही म्हणजे ह्याची चव चांगली एकामेकात मुरते आणि आपला जो ठेचा करणार आहे ना तो चांगला लागतो। आता ह्याच्यात काय करायचं, आपल्याला मीठ टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पहिले आपल्याला ही गवारी टाकून घ्यायची आहे। गवारी टाकून घेतलेली आहे। आता आपण ह्याला थोडंसं पहिलं कुटून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। हलकंसं कुटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे मी भाजलेले आहे, ती साल काढली नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढू शकता। आता हे पण मी ह्याच्यामध्ये आबडधोबड आता कुटून घेणार आहे। आबडधोबड बघा कुटून घेतलेलं आहे। आता हे मी काढून घेते। वाटी घेतलेली आहे ना, आपण वाटीत काढून घेऊया। तर बघा हे अशा पद्धतीत होतं। फक्त गवारी चांगली भाजून घ्यायची, मस्त एक नंबरला चवीला लागते। कारण की आपण ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती बर, फुलक्या बर तुम्ही कशाबर बी खाऊ शकता। कुठं प्रवासाला जरी गेलं ना किंवा रानात जरी गेलं तरी हे तुम्ही नेऊ शकता आणि खाऊ शकता, मस्त लागतं। करून बघा। जर तुमच्याकडे देशी गवारी असेल तर त्याची जरी केली तरी चालेल आणि ही दुसरी गवारी असेल त्याची जरी केली तरी चालेल, कोणत्या पण गवारीची करा। आणि निबार जरी गवारी थोडी असेल ना त्याची पण केली तरी चालेल। रेसिपी एक नंबर होती। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।